रक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. बॉल कॅरी झाला होता त्यांच्यापर्यंत परंतु झेल ड्रॉप झालाय आणि एक धाव प्राप्त होईल. पहा बाद झालेला फलंदाज. आपण जर डायरेक्ट 30 सर्कलच्या बाहेर निघला जोपर्यंत नवीन फलंदाज मैदानावरती 30 सर्कलच्या आतमध्ये एंटर होत नाही तोपर्यंत बाद झालेल्या फलंदाजाने मैदानावरती थांबायचंय याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करायचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. दोन धावा धाव बलकावरती आहेत. यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट खेळतायत. फायनल क्षेत्रामध्ये बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 3. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रोहित स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळेस एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे अगदी प्राप्त होईल. शेवटच्या बॉलवरती एक धाव आली. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 4. एक धाव प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा आहेत 5. यावेळी मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळतायत. लॉंग ऑन रिजन मध्ये हवेत खूप काळ बॉल राहिलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचले होते. झेल ड्रॉप झालाय पुन्हा एकदा. 3 धावेंचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग मिळून देखील पाहायला मिळाली. 3 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जय आहेत आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. जय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅटर रोहित आपला पाहायला मिळत आहेत. रोहित आणि कुणाल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस मात्र सुपर पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतायत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावांचा चान्स तर घेतलाय आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. जय आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंगसाठी रोहित आणि त्यांच्या जोडीने कुणाल ही जोडी मैदानावरती आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळते आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 10. 10 विदाउट लॉस 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल होता. समोर ड्राईव्ह करतायत काऊ फेजला. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र आडव्या वाटले प्रहार केलाय. कडक हा फटकाय मिड विकेट रिजन मध्ये बॉलला फेकून दिला. या स्पर्धेमधला पहिला षटकार फलंदाज कुणाल यांच्या बॅटमधून आलाय.
17 धावा धावफलकावरती आहेत. कुणाल यांच्या बॅटमधून जबरदस्त हा फटका आपण पाहिलाय आणि धावफलक मात्र वेगाने पुढे जाते. 17-17 पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र देखील आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॉलने थोडीशी अतिरिक्त उसळी घेतली होती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि पाहुण्यांचं आगमन होतंय. पंच फक्त 1 मिनिट खेळ थांबवायचा विनंती आहे. या ठिकाणी आपल्या मंचावरती मुख्य पाहुण्यांचं आगमन होतंय. श्रीमान सचिन दामाजी पाटील दादा, यशस्वी उद्योजक, श्रीमान सुभाषजी आनंदा खाके, श्रीमान राजनजी नामदेव पाटील, श्रीमान आनंदा तुकाराम चौगुले, श्रीमान महेश दळवी, श्रीमान तातोबा पाटील. अगदी हलकीच्या ठेक्यामध्ये सर्व मान्यवर पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठाकडे होते. श्रीमान सचिन दामाजी पाटील दादा, युवा यशस्वी उद्योजक, श्रीमान आनंदाजी सुभाष आनंदाजी खाके, श्रीमान राजनजी नामदेव पाटील, श्रीमान आनंद तुकाराम चौगुले, श्रीमान महेश दळवी आणि श्रीमान तातोबा पाटील या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालं. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होती. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. अगदी फ्रंट फूट थोडासा पुढे जाताना पाहायला मिळाला, परंतु तिथे बॉलची लाईन टोटली मिस केली आहे आणि डॉट बॉलने सुरुवात झाली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रवींद्र आहेत. पहिला बॉल पुन्हा एकदा डॉट आलाय. रोहित आणि कुणाल ही जोडी मैदानावरती स्ट्राईक एंड वरती रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा आणि हा देखील बॉल अगदी बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. सफल लाईन मध्ये फलंदाज झाले होते, परंतु फटका खेळण्यामध्ये सफल होत नाहीत. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते आणि धाव फलकावरती धावा 17-17. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि बॅक टू बॅक लगातारचे 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेले पाहायला मिळत आहेत. हा देखील बॉल कमी गतीने टाकला होता. फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. नो बॉल बनताना कॉल केलाय आणि फुल टॉस वरती फुल टोल बॉल जाईल सीमारेषे पार. एकूण धावा मिळतील 5. आणि फ्रीडचा बॉल म्हणजे फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज रनआउट होऊ शकतो. दुसरे बॉल हिटिंग द टॉईस 2 वेळा इंटेन्शनली जर बॅटने बॉल टोलवला तर देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. तिसरे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड और हँडलिंग दी बॉल अशा 3 पद्धतीने बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं फ्रीडच्या बॉलवरती. फ्रीडचा बॉल आहे. यावेळेस मात्र कव्हर रिजनला पुश केलाय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि फ्रीडच्या बॉलवरती केवळ एकेरी धाव प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्र पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अर्थात डावकुऱ्याचे फलंदाज कुणाल स्ट्राईक एंड वरती ज्यांच्या बॅट मधून एक षटकार येताना आपण पाहिलाय. बाळमामा स्पोर्ट मानचावाडा यावेळेस देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. बाळमामा स्पोर्ट मानचावाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. बाळमामा स्पोर्ट मानचावाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे आपला विनंती आहे. रवींद्र पुन्हा एकदा चूक करतायत. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावपलकावरती आहेत. 23. जेएससीची मांजरेने देखील आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी केली आहे. एक चौकार, एक षटकार, 2 मोठे फटके या डावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त देखील लॉट करायचा प्रयत्न, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलच्या खाली आलेत. सोपा जाईल, इट्स डॉली वन बट ड्रॉप आणि सेल सुटलाय. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती आहेत. 25 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावरती धावा आहेत 25. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला कडक फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चला षटक क्रमांक 4 ला पटकन सुरुवात करायची आहे. 12 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाजी करणारी टीम जेएससीची मांजरे, आपला विनंती थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. आणि टॉस साठी उपस्थित राहायचे विनंती आहे. या ठिकाणी बाळमामा स्पोर्ट मानसावाडा अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी बॅकफुटला थांबले फलंदाज. फ्रंट फुटचा बॉल बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. आणखी एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे आणि डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 28 धावा धावपलकावरती आहे. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावपलकावरती धावा आहेत 28. 28 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. 28 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं लिडिंग एज लागलंय. बॉलच्या खाली विकेट किपर मंगेश पोहोचतायत आणि कदाचित आज झेल ड्रॉप होण्याची मालिका तुम्हाला पाहायला मिळते. जेएससीची मांजरे संघ क्षेत्ररक्षणामध्ये चांगला संघ आहे, परंतु आज मात्र चुका होताना पाहायला मिळाल्यात. दस्तूरखुद्द मंगेश देखील चूक करतायत आणि क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका या मात्र येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला महागात पडू शकतात. 29 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंगसाठी रोहित आणि कुणाल हे जोडी मैदानावरती. 29 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला आपला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मंगेश कडून आज चुका होत आहेत. ही देखील गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला दिसली. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या चुका या मात्र महागात पडू शकतात. 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि 3 धाब्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती. शेवटचे 2 बॉल या डावामधले शिल्लक आहेत. धावपलकावरती धावा आहेत 32. 32 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग साठी पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी आतापर्यंत कुणालने केली. तोच कुणाल स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील प्रहार केलाय. कमालीचा फटका आहे. बॉलला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. कडक हिट. बॉल जाईल सीमारेषे पार चौकार. एंट्री कॅप्टनची इथून एंट्री करायची आहे आणि टॉस घ्यायचा. 36 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा 1 बॉल अद्याप शिल्लक आहे. यावेळेस देखील आक्रमण केलंय. हवेत तर बॉल गेलाय. काऊ फेजला क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. शेवट गोड केलाय कुलाल यांनी. शेवटच्या बॉलवर त्याला षटकार आणि धावपलक जाईल.
42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 43 धावांचं लक्ष असेल. 43 इज द टार्गेट. आणि मांजरे टीम आपण देखील ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायची आहे. विनंती आहे. चला दोन्ही संघांची ग्रँड एंट्री सध्या होताना पाहायला मिळते. बाळमामा स्पोर्ट मानसवाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी दोन्ही संघ आपण या. विनंती आहे. चला JSCC मांजरे आपण बॅटर मैदानावरती पाठवायची विनंती आहे. चला बाळमामा स्पोर्ट मानसवाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी यांची हलकीच्या तालावरती ग्रँड एंट्री या ठिकाणी होती. थँक्यू. थँक्यू थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. विनंती आहे. चला आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती आहे. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी. सन्मान्य श्रीमान सुभाषजी आनंद खाके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सन्मान्य श्रीमान सुभाषजी आनंद खाके साहेबांना विनंती आपण या टॉस साठी. चला कॅप्टन आपण टॉस साठी या. विनंती आहे. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आणि रासाई विठ्ठलाई क्रिकेट संघ कुंभेवाडी दोन्ही संघनायक या ठिकाणी आपण उपस्थित राहायचे आणि सुभाषजी आनंद खाके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सुभाषजी आनंद खाके साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहा. विनंती आहे. आपण टॉस लगेच संपन्न करूयात आणि स्कोरर लक्ष ठेवा. पुढील इनिंग देखील चालू झाली आहे. चला टॉस साठी या आणि सन्माननीय सुभाषजी आनंदा खाके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. फुलटॉस बॉल होता. समोर खेळतायत. डाऊन द ग्राउंड हा फटका आहे. केवळ टायमिंग केलंय बॉलला आणि 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. मंगेश यांच्या बॅटमधून 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतात. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वरती अगदी 2 धावा प्राप्त होतील. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगा.
यावेळेस देखील कमालीचा फटका इनफिल्डच्या वरून खेळतायत. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु रोखलंय. अगदी नकार दिलाय. स्पष्ट नकार पाहायला मिळाला अक्षय यांच्या माध्यमातून. मंगेश यांना 4 धावा धावपलकावरती आहेत. लक्ष आहे 43 धावांचं. 43 इज द टार्गेट. 43 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते. जेएससीसी मांजरे संघासमोर ओपनिंग पेअर मंगेश वारे आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा आहेत 4. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 4 धावा धावपलकावरती आहेत. दमदार सुरुवात मात्र पाहायला मिळाली. या दुसऱ्या डावामध्ये टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाते. ईट का जवाब पत्थर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. कुणाल कमी गतीने हा बॉल टाकलाय. स्लोवर 1 परंतु दिशाहीन हा बॉल आहे. वाईड बॉलची घोषणा पंचानं केली आहे. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 5. बाळमामा स्पोर्ट मानसावाडा टॉस जिंकलाय काय? फिल्डिंग ओके. चला आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच सज्ज राहायचं ही विनंती आहे. 5 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील ऑन साइडला बॉलला टर्न केलंय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल आणि 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. विकास स्पोर्ट मान आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. आई निनाई देवी चषक 2026 पहिलं पर्व आहे परंतु अतिशय बहारदार आखीव रेखीव आणि सुबक आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा आहे. संपूर्ण आयोजकांचं अतिशय मनापासून कौतुक आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत. कुणाल यांचा पुढचा बॉल लॉफ्टर केलाय. कमालीचा फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला रोखतील तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतील. लॉफ्टेड हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाला आपल्याला पाहायला मिळतील. धावपलकावरती धावा आहेत 8. लक्ष आहे 43 धावांचं. 43 इज द टार्गेट. पुढचा बॉल स्विच हिट. कमालीचा फटका. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे. बॉल सीमारेषे पार. आई निनाई देवी चषक चौकार. बारा धावा धावपलकावरती आहेत. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता. फटका चांगला आहे. डीप मध्ये गॅप मध्ये बॉलला खेळतात. खाली इलाका वहा कर दिया धमाका. फुल टॉस वरती गोलंदाज फुल्ली लॉस. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. 16 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 विदाउट लॉस. 16 धावा धावपलकावरती आहेत. अठरा बॉल 27 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 साठी विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटिंग साठी मंगेश वारे सज्ज होत आहेत. अपील झाली आहे पंचांकडे आणि मंगेश वारे स्वतःहून वॉक करतायत. स्पोर्टमन स्पिरिट त्यांच्याकडे आहे. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद.
गोलंदाजाला यश इथे मिळाले. गोलंदाज विशाल यांना, फलंदाज बाद झालेत. 16 धाबा धावपलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल ऑन साइडला हुक केलाय. फलंदाज अमर वारे मैदानावरती दाखल झाले नाहीत, तर डगआउट मधून सेट होऊन ते मैदानावरती पोहोचलेत. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण, षटकार. बावीस धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि बिटवीन द गॅप पुन्हा एकदा बॉलला खेळतायत. 2-2 क्षेत्ररक्षक. मोठी चेस त्यांच्यासाठी आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. खेळाडूंना विनंती आहे, आपण देखील सर्वांनी सहकार्य करायचंय. आज संध्याकाळी SCLS स्पर्धेचं ऑक्शन सेरेमनी याच ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यामुळे थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे किंवा क्रम प्राप्त आहे याची सर्वांनी नोंद करून घ्या. यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे कंप्लीट झालेला आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 25. चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. 25 धावेंपर्यंत हा प्रवास झाला. 18 धावेंची आता आवश्यकता असेल. या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 18 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. बॅटिंगसाठी अक्षय इथे मात्र दुधारी शस्त्र आहे. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद. कभी आप सामने वाले को काटते तो कभी आप खुद कट जाते हो. ते चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळालंय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. 25 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील पॉइंट करून खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज अक्षय बाद होत आहेत. विकेट आली आहे. फलंदाज बाद. परंतु 2 विकेट या षटकामध्ये आपण पाहिल्यात. एक षटकार देखील आला. आता बाळू गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. अमर मैदानावरती आहेत आणि अमरच्या जोडीने नवीन फलंदाज अनिल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती. इन ॲट नंबर 4 वरती अनिल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज अनिल मैदानावरती दाखल होत आहेत. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असेल ती 18. 12 बॉल 18 धावेंची अजूनही आवश्यकता मैदानावरती असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बाळू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग साठी अमर वारे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे चुकीचं जजमेंट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. एक टप्पा घेऊन बॉल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. आहे 29 रन्स. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. अमर यांना जीवनदान देखील मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. कमालीचा फटका. व्हॉट अ शॉट दॅट इज. लजीज ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकासाठी मोठी चेस होती, परंतु हा देखील बॉल जाईल कव्हर रिजन मध्ये. कव्हर ड्राईव्ह अमर वारे यांच्या बॅटमधून चौकार.
33 धावा धावपलकावरती 10 धाव्यांची आता आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप. दोनही इनिंग मध्ये झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे परंतु एकच धाव तिथे उपलब्ध आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 बॉल मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटिंग साठी स्ट्राईक एंड वरती अनिल तर गोलंदाजीसाठी गोलंदाज बाळू गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल डेड बॉल. चला स्पीडअप करा विनंती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल होत आहेत. थोडीशी घाई करणं क्रम प्राप्त आहे याची पुन्हा एकदा नोंद करून घ्या. सर्व संघ नायकांना सूचना आहेत. यावेळेस बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॉल निघालाय दरम्यान क्षेत्रामध्ये. आउटफील्ड वेगवान आहे. क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु आता रेस जिंकली आहे बॉलने. आणखी एक बॉल सीमा रेषे पार चौकार. स्पोर्ट मानसावाडा प्लीज बी रेडी फॉर युअर मॅच. थर्टी 38 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील लॉट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेट अँड वॉचची भूमिका आहे परंतु 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. क्षेत्ररक्षक जागेवरती थांबले. बॉलच्या दिशेने त्याने चार्जअप केले नाही आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 40 धावा आता धावफलकावरती. 3 धाव्यांची आता आवश्यकता आहे मैदानावरती जेएससीची मांजरी टीमला. चला बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आपण रेडी राहायचे विनंती आहे आणि कुंभेवाडी टीम आपण देखील आपली ओपनिंग पेअर रेडी ठेवायची विनंती आहे. कमी गतीने बॉल टाकलाय. फसवा बॉल. पुन्हा एकदा त्याला दिशा दिली आहे. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असतं. या ठिकाणी फलंदाज अमर वारे यांचं देखील बॅट ट्रॅक झालीच नव्हती परंतु एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि आता 2 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 2 धावा अजूनही बनवायच्यात. 41 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटक 6 बॉल शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा. विशेषची बरकी विनंती आहे. मंगेश अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल आणि त्यावरती देखील आक्रमण केलंय आणि एक टप्पा घेऊन बॉल जाईल सीमारेषे पार. या ठिकाणी औपचारिकता पूर्ण करतायत अनिल. अनिल फिनिशेस ऑफ इन स्टाईल. हा सामना जिंकलाय जेएससीसी मांजरे संघाने. अभिनंदन टीम. यश पाटील सोन्या बैलवाला. अमर वारे मॅन ऑफ द मॅच आहेत. 18 धावा 1 विकेट. अमर आपण त्वरित यायचे विनंती आहे आणि विशिष्ट बरकी टीम आपण देखील सन्मान चिन्ह घेण्यासाठी एक प्रतिनिधी त्वरित पाठवायचं ही विनंती आहे. लगेच पाठवा. आणि बाळमामा स्पोर्ट मानसावाडा आपण मैदानात उतरायचंय आणि त्यासोबत कुंभेवाडी टीम आपण देखील आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवा ही विनंती आहे. चला अमर वारे मॅन ऑफ द मॅच आहेत.